हाय, नमस्कार एव्हरीवन. मी रुपाली स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये लर्न एव्हरीथिंग विथ रूप्स. वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओज घेऊन मी नेहमीच येत असते आणि तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची माहिती देत असते. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मग जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकते तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल आणि अशीच मस्त मस्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला ऐकायला मिळतील. सो सुरुवात करू आज आपण आजच्या व्हिडिओला. काल आपण बघितलं होतं की KG आणि LKG प्ले ग्रुप नर्सरी या मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा, म्हणजे प्लेवे मेथडने कसा घ्यायचा, हसत खेळत वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आणि टीचिंग एड्स यूज करून कसा घ्यायचा, म्हणजे घरातून. सो तो पॅरेंटिंग टिप्स होत्या आणि आज आपण पार्ट 2 बघतो पॅरेंटिंग टिप्ससाठी. म्हणजे ह्या सगळ्या टिप्स टीचर्ससाठी नाही, टीचर्स तर त्यांच्या प्रकारे करतात. ह्या फक्त घरात मुलांना पॅरेंट्सनी कसं हँडल करायचं, की पेरेंटची कंटिन्यू अशी तक्रार चालू असते की आमचं मूल अभ्यास करत नाही. म्हणजे इनफॅक्ट ते नर्सरी आणि प्ले ग्रुपपासूनच चालू असतं की मूल राईम्स म्हणत नाही, अभ्यास करत नाही, होमवर्क दिलेला करत नाही, ट्रेसिंग करत नाही. त्याच्यासाठी आम्ही काल टिप्स दिल्या होत्या आणि आजही देणार आहे पुढच्या लेवलच्या वर्गाच्या मुलांच्या, जसं आहे UKG आणि फर्स्ट स्टँडर्ड. तर त्यांच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर जेव्हा UKGमध्ये जातं ना मूल तेव्हा ते LKGमध्ये हाफ ऑफ द पार्ट शिकून गेलेलं असतं. म्हणजे त्याला अल्फाबेट्स आणि लेटर्स लिहिता नाही आले तर निदान रेकग्नाइज आणि रीड करता तर येतात. लिहिता पण सगळे येतात, एखादा हार्ड असेल तेवढं येत नाही. नंबर्स ते नियरली 1 to 50 or 100 शिकलेले असतात, वाचायला, रीड करायला, ओरली. आणि कलर्स ते शिकलेले असतात. GKचं बरंच नॉलेज आलेलं असतं, म्हणजे जसं ॲनिमल्स, फ्रूट्स वगैरे हे सगळं. सो आता पुढच्या लेवलचं आपण बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला असं सांगेल की स्कूलमध्ये जो सिलेबस चालू आहे त्यांच्यासोबतच चालायचं आहे तुम्हाला, पुढे नका जाऊ. मोठी मुलं जेव्हा म्हणजे 8वीच्या वगैरे 7वीच्या पुढची मुलं असतील ना, त्यांच्यासाठी एक म्हणजे ते ॲक्च्युली रॉंगच आहे, पण एकतरी तुम्ही यूज करू शकता की बाबा चला माझं इथपर्यंत, तुमचं मूल खूप हुशार आहे आणि ते पुढचा अभ्यास करू शकतं, म्हणजे टीचरच्या लेसनच्या पुढे पण जाऊ शकतं, म्हणजे त्यांच्या सिलेबसच्या पुढे. बट या छोट्या मुलांसाठी तुम्हाला टीचरसोबत जायचं आहे. टीचर जर लेसन फर्स्ट शिकवत असेल तर तुम्हाला पण तो फर्स्ट लेसनचीच प्रॅक्टिस घ्यायची, पुढचं शिकवू नका. कारण मुलांना तुमची आणि टीचरची पद्धत, जी टीचिंग मेथड आहे ना, तिच्यामध्ये खूप डिफरन्स असतो आणि मुलांना ते खूप डिफिकल्ट जातं मॅनेज करायला, अंडरस्टँड करायला. सो पुढचं नका शिकू. आणि टीचरसोबत राहिलात ना तर टीचरने जे शिकवलं आहे क्लासमध्ये ते तुम्हाला घरी येऊन प्रॅक्टिस केली की मग मुलाचा डबल अभ्यास होतो, 2 टाइम प्रॅक्टिस होते, तेव्हा मुलाच्या पूर्ण लक्षात राहतं. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पण मी तुम्हाला सांगणार आहे, शेवटी टिप देते, तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल, कारण मी टिप्स देणार आहे 1-2 शेवटी, व्हिडिओच्या शेवटी. तेव्हा स्मरणशक्ती कशी वाढवायची, मुलांना थोडंसं टिकून कसं ठेवायचं अभ्यासासाठी वगैरे ह्या टिप्स देणार आहे. सो सोबत राहा तुम्ही व्हिडिओच्या लास्टपर्यंत. UKGमध्ये मुलं जेव्हा लेटर्स रेकग्नाइज करतात तेव्हा त्यांना UKGमध्ये बघा सुरुवातीला LKGची रिव्हिजन घेतली जाते, कधी जूनमध्ये वगैरे, आणि जुलैपासून त्यांना नवीन अभ्यास चालू होतो. मग तेव्हा त्यांना 2 लेटर वर्ड्स चालू होतात, म्हणजे फोनिक्स साऊंड्ससहित 2 लेटर वर्ड्स. मग त्यांचे वेगवेगळे चालू होतात, कॉन्सोनंट, वॉवल्स, हे सगळं चालू होतं, वॉवल्स, कॉन्सोनंट्स, परत डायग्राफ्स वगैरे खूप सारे असे ब्लेंड्स, हे सारं UKGमध्ये असतं त्यांना. त्यामुळे जेव्हा ते फर्स्ट स्टँडर्डमध्ये जातात ना तेव्हा त्यांना प्रॉब्लेम येत नाही कशाचा, सेंटेन्स बनवण्याचा किंवा रीड करण्याचा. हां, फर्स्ट स्टँडर्डमध्ये पण मूल फुल रीड करत नाही, बट त्यांना UKGमध्ये शिकल्यामुळे फर्स्ट स्टँडर्डमध्ये स्मॉल सेंटेन्सेस रीड करता येतात, इवन राईट पण करता येतात. जसं मायसेल्फ असेल, स्वतःची इन्फॉर्मेशन सांगायची, ते UKGमध्ये त्यांना प्रॅक्टिस घेतलेली असते दिवाळीनंतर. नाही तर काय हे डिफर असतं स्कूल्सवरती. काय स्कूल्स दिवाळीमध्ये घेतात, काय स्कूल्स जानेवारी-फेब्रुवारीमध्ये घेतात, की मायसेल्फ, माय नेम इज, आय एम अ बॉय, आय एम अ गर्ल, माय नेम इज दिस लाईक दिस, अशी थोडी छोटी सेंटेन्सेस घेतात आणि मग त्याच्या थ्रू मूल अगोदर रीड करायला शिकतं. मग फिल इन द ब्लँक्ससाठी ते असतं, त्यांना सेंटेन्स येतात आणि मग ते मूल स्वतः रायटिंग करायला शिकतं, म्हणजे प्रॅक्टिस करून रायटिंग करायला शिकतं. तेव्हा ते फर्स्ट स्टँडर्डमध्ये जेव्हा जाईल ना तेव्हा त्याला ते प्रॉब्लेम फेस करत नाही. म्हणून समजा टीचरने 2 लेटर वर्ड्स चालू केले आज, फॉर एक्झाम्पल एचे ॲट 2 लेटर वर्ड, समजा ॲट,
मग ॲम, ॲज, ॲज लाईक दिस. सो तुम्हालाही त्याचीच प्रॅक्टिस घ्यायची घरी. आज जर टीचरने ॲट घेतलं तर उद्या तुम्ही 8 वर्ड्स नाही घेऊ शकत. हे जे वर्ड्स आहेत ना, 2 लेटर वर्ड्स, हे स्टेप बाय स्टेप पुढे जाणार असतात. तेव्हा टीचरसोबत चाला. ही सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला टीचरसोबत चालायचं आहे, टीचरसोबतच अभ्यास घ्यायचा आहे. जो काही अभ्यास स्कूलमध्ये हो तो सगळा फॉलो करायचा आहे. फक्त इंग्लिशचं झालं, मॅथ्समध्ये पण तेच आहे. मॅथ्समध्ये त्यांना आता नंबर नेम्स येतील, छोटे छोटे नंबर नेम्स म्हणजे 1 to 10. काय काय स्कूल्समध्ये 1 to 20 पण असतं. तर 1 to 10 ONE1 TWO2 हे तुम्ही अगोदर ओरली घ्या, साईट रीडिंग करू द्या. कुठेतरी तुमच्या वॉलवरती वगैरे त्याचा चार्ट लावा, किंवा कुठेतरी पेजवरती मोठ्या हँडरायटिंगमध्ये लिहून द्या आणि त्याला एक स्पेलिंग करू द्या. एका दिवशी 1 to 10 नाही घ्यायचं आपल्याला. ONE1 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 लाईक दिस. एव्हरी डे एक लेटर घ्या, एक नंबर घ्या. जर तुमच्या मुलाला हार्ड जात असेल, निदान 2 दिवस द्या एका नंबरला. स्पेलिंग पाठ करण्यासाठी सांगते. हे UKGच्या मुलांसाठी आहे. सो हे असं मॅथ्समध्ये पण सेम आहे. मॅथ्समध्ये त्या मुलांना ॲडिशन पण असते, पण ते पूर्ण लास्ट असते. जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये असते. तेव्हा फर्स्ट स्टँडर्डसाठी मूल पूर्ण पक्कं होतं. पण अभ्यास घेताना मात्र स्टेप बाय स्टेप गेला तर मूल कुठेही मागे पडणार नाही. स्टेप बाय स्टेप. काही काही मुलांचं हँडरायटिंग चांगलं नसतं, तर त्याच्यासाठी तुम्हाला 4 लाईन म्हणजे 4 लाईनची बुक असते ना, तिचाच यूज करायचा आहे. त्यांना पॅटर्न शिकवायची, कुठून कुठे लिहायचं. म्हणजे स्टार्ट फ्रॉम रेड लाईन टिल ब्लू लाईन, स्टॉप ऑन द ब्लू लाईन, डोंट गो बिलो द ब्लू लाईन, असं त्यांना सांगायचं आहे. तुम्हाला जर पॅटर्न्स हवे असतील तर मी तुम्हाला त्याच्यावरती पण एक छोटासा व्हिडिओ बनवून देईल की पॅटर्न्स कशा आणि कुठे कसं फॉलो करायचं असतं. म्हणजे तुम्हाला जसं लेटर्स कुठे लिहायचे असतात, कोणत्या लाईनपासून सुरुवात करायची असते. अभ्यास घेताना तुमची लँग्वेज कोणती असू द्या, मोस्टली मी मराठीतून व्हिडिओ करते. म्हणजे माझे व्हिडिओज मोस्टली मराठी बॅकग्राऊंडचेच ऑडियन्स बघत असणार आहेत, व्ह्युअर्स बघत असणार आहेत. सो मराठीतून आपली भाषा जरी घरात म्हणजे मदर टंग जरी मराठी असेल तरी तुम्हाला अभ्यासापुरता तेवढा वेळ इंग्लिशमध्ये ठेवायचं. जर मूल इंग्लिश मिडियम CBSE ICSE बोर्डला असेल तर कम्युनिकेशन स्किल्स त्याच्यामुळे वाढते, त्याचे कॉन्फिडन्स लेवल वाढते. सो समजा तुम्ही 1 तास अभ्यास करताय किंवा 2 तास अभ्यास करताय, 2 तासांच्या वरती मुलांना अभ्यासाला बसवू नका. 2 तास खूप झाले आणि अभ्यास 2 तास कंटिन्यू पण नाही घ्यायचा आपल्याला. त्यांना मध्ये मध्ये थोडा ब्रेक द्यायचा. स्टडी ब्रेक म्हणतात त्याला. वॉशरूमला जाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी, थोडंसं काही भूक लागलं असेल छोटंसं काहीतरी खाण्यासाठी सटरपटर छोटंसं द्यायचं, जास्त नाही द्यायचं त्यांना. त्याला म्हणजे मूल परत एकदा फ्रेश होतं आणि बसतं. थोडंसं मध्येच एखादा जोक मारा, मुलांसोबत असं थोडंसं मस्ती करा, उशिने वगैरे असं एकमेकांना मारण्यासाठी 5 मिनिटे, आणि परत तुम्ही कंटिन्यू व्हा तुमच्या अभ्यासासाठी. सो मुलांना ब्रेक देऊन अभ्यासाला बसवायचं तुम्हाला. जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की लर्निंग बाय डुईंग. जेव्हा तुम्ही लर्न करताना, जेव्हा ती प्रॅक्टिकली करता तेव्हा ती गोष्ट लवकर लक्षात राहते. म्हणजे हँड्स ऑन एक्सपिरियन्स होतो मुलांना. सो एव्हरीथिंग काही पण असेल तर तुम्हाला लर्निंग बाय डुईंग करायचं आहे. समजा तुम्हाला आता छोट्या मुलांना हिस्ट्री नसतं ॲक्च्युली. ह्या छोट्या मुलांना काय असतं, फक्त इंग्लिश, मॅथ्स. CBSEच्या माझ्या स्कूलमध्ये तर हिंदी पण होतं या मुलांना आणि मराठीही होतं. मराठीचं खूप बेसिक होतं, अ आ इ वगैरे, स्वर आणि व्यंजन होतं फक्त, आणि हिंदीला पण. सो विषय तुम्हाला डिवाईड करायचे. आज 2 विषय घ्या. रेग्युलरली फक्त 2 विषयांचा अभ्यास घ्यायचा तुम्हाला, इंग्लिश आणि मॅथ्स. जर आज घेतला तर उद्या हिंदी आणि कम्प्युटर घ्या. परवा EVS आणि GK घ्या. म्हणजे काय होईल, रेग्युलरली मुलांचा अभ्यास होईल. बट जे स्कूलमध्ये झाले तेच घ्या. मी मॅथ्स आणि इंग्लिश सांगितलं आणि तुमचं जर त्या दिवशी मॅथ्सचा सब्जेक्ट नसेल तर मॅथ्स नका घेऊ. जो तुमचा सब्जेक्ट झालेला असतो ना स्कूलमध्ये, भले स्कूलमध्ये टीचरने 4 सब्जेक्ट शिकवले, तुम्हाला 2च घ्यायचे. म्हणजे मूल बोर पण होणार नाही, त्याला लोड पण येणार नाही. अशा प्रकारे जर तुम्ही टाईमटेबल जर बनवलं ना मुलांचं, तर मुलांनाही ती अभ्यासाची सवय लागेल की चला आपल्या मम्माने किंवा पप्पाने वॉलवरती तुम्हाला टाईमटेबल असं बनवून हँग करून ठेवायचं आहे. आणि मूल रेग्युलरली, म्हणजे सुरुवातीला तर त्याला नसेल वाचता येत, पण नंतर जेव्हा वाचता येतं ना त्याला, तर त्यालाही कळतं की आज माझं काय आहे. आज इंग्लिश आहे, आज मॅथ्स आहे, उद्या समजा मंडे आहे, मंडेला इंग्लिश आणि मॅथ्सचं मम्मा घेणार आहे, तर आज आपल्याला इंग्लिश आणि मॅथ्स घ्यायला सुरुवात करेल. जेव्हा अभ्यासाला बसताना तर डिरेक्टली अभ्यासाला हात नका घालू. पहिल्यांदा काय शिकवलं टाईमटेबल, टीचर तर तुम्हाला प्लॅनर देत असेल, प्लॅनर तर एव्हरी स्कूल देते.
सो प्लॅनरमध्ये आज काय होतं, आज मंडे आहे समजा, मंडेला काय काय सिलेबस झाला आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते बुक समोर घेऊन पहिल्यांदा त्याला विचारा की ह्या लेसनमध्ये काय होतं, आज मॅमने आज काय शिकवलं, मॅथ्समध्ये हे इथे कसं होतं, मला तर ह्यातलं काहीच माहिती नाही, टीचर कशा शिकवतात तुझ्या, ते पहिल्यांदा विचारा. त्याला नॉलेज किती आलं आहे बघा. आणि मग फुल एकत्र करून फुल लेसन असा शॉर्टमध्ये समजावून सांगा त्यांना. आणि मॅथ्सचा कॉन्सेप्ट असेल तर मॅथ्सचा पण कॉन्सेप्ट तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या आणि शॉर्टमध्ये त्यांना एक्सप्लेन करा. आणि त्याच्यानंतर त्यांना ते प्रॅक्टिससाठी द्या. मग क्वेश्चन आन्सर असतील किंवा मॅथ्सचं सॉल्व असेल करण्याचं काही एखादं सम किंवा एखादा कॉन्सेप्ट असेल, जर त्यांना क्लिअर नसेल झालं तर तुम्ही तो क्लिअर करून द्या त्यांच्याकडून. अभ्यासाला बसताना वातावरण मात्र खेळीमेळीचं ठेवायचं. नाहीतर असं होईल की रोज उठून तुम्ही त्याच्या मागे लागताय, अभ्यासाला बस आणि मूल मात्र बोर होतं की अरे आता मला अभ्यासाला बसायचं आहे. तुम्ही इतकं त्याला खेळीमेळीचं वातावरण ठेवा की मुलाला बोर नाही झालं पाहिजे अभ्यास करताना. त्याला असं वाटलं पाहिजे की चला आपल्याला अभ्यासाला बसायचं, आपण अभ्यास संपला की आपल्याला खेळायला जायचं. कारण तुम्ही अभ्यास झाला की त्याला खेळायला सोडायचं आहे. अभ्यास करून ते कंटाळून येतं, कारण तो स्कूलमध्ये पण नियरली 6 ते 7 तास मुलं घालवतात. त्याच्यानंतर इनकेस जर ट्युशनला जात असतील तर ट्युशनमध्ये त्यांचे 2-2.5 तास जातात. पण एक सांगेल मी, जर ट्युशनला जर मूल जात असेल तर रेग्युलरली तुम्ही त्याला घरात घेऊन नका बसू. वरती असं विचारू शकता तुम्ही, तुम्हाला माहिती असं म्हणून तुम्ही त्याला स्कूलमध्ये काय झालं आणि ट्युशन टीचरने काय घेतलं ह्याच्याकडे मात्र तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. त्याचे बुक्स घ्या, त्याची बॅग चेक करा, त्याचं काय काय झालं ते विचारा, त्याला किती कळलं ते विचारा. पण अभ्यासाला घेऊन परत एकदा अभ्यास करण्याच्या निमित्ताने, अभ्यास घेण्याच्या हेतूने मात्र त्यांना घेऊन बसू नका. कारण मुलांना वेळच नाही मिळणार, मग खेळायला पण वेळ नाही मिळणार. बरं, तुम्ही जेव्हा घरात अभ्यास घेता, मुली जेव्हा ट्युशनला नाही जात तेव्हा मात्र रेग्युलरली घ्यायचं आहे. वयाप्रमाणे घ्या. लहान असेल तर 1 तास घ्या, थोडा वरच्या लेवल असेल तर 1.5 तास. फर्स्टपासून 2 तास अभ्यास घ्यायला सुरुवात करा. आणि थोडा स्टडी ब्रेक मात्र नक्की द्या, छोटा ब्रेक द्या मध्ये. अभ्यास घेताना ईच टॉपिक स्टोरी थ्रू जरा शिकवा त्यांना. म्हणजे त्या विषयाच्या, मॅथ्स असेल तर मॅथ्सबद्दल काहीतरी स्टोरी बनवा माहिती नसेल तर. आणि मग त्यांना सांगा, एखादा नंबर येत नसेल किंवा ॲडिशन येत नसेल किंवा नंबर नेम येत नसेल, त्याच्यात रिलेटेड छोटीशी स्टोरी बनवायची. आणि मग त्याच्या मुलाच्या लक्षात राहतं, कारण त्याच्याने स्मरणशक्ती वाढते. म्हणून जेव्हा पण तुम्ही काही अभ्यास घेताना ऑब्जेक्ट्स वापरून अभ्यास घ्यायचा आहे. मग आता तुम्ही GK म्हणा किंवा एखादा मॅथ्समध्ये म्हणा ऑब्जेक्ट नाही वापरू शकला तर स्टोरी बनवा. एखादी स्टोरी जिथे ऑब्जेक्ट्स वापरू शकत नाही तिथे एक मनाची स्टोरी बनवा त्या टॉपिकच्या रिलेटेड. आणि मग मुलांना शिकवा. बघा कशी स्मरणशक्ती वाढते, सगळं लक्षात राहतं, हार्डवाले विषयसुद्धा लक्षात राहतात. आणि आता बोनस टिप्स. मुलांना खूप सारा लोड देण्याच्या ऐवजी एकदा प्लेवे मेथडने शिकवून बघा, खूप लवकर समजतील. जे पण काय शिकवायचे ते स्टोरी थ्रू, अदरवाईज टीचिंग एड्स वापरून शिकवा. हसत खेळत अभ्यास करा, कम्युनिकेशन वाढवा, टीचरसोबत कनेक्ट राहा आणि अगदी छोटंसं प्रॉमिस द्या त्यांना. म्हणजे असं काही नाही आहे की मोठं चॉकलेट आणून देईन, मोठी गाडी देईन, असं नाही. छोटं प्रॉमिस की बाबा तुझा अभ्यास झाला की आपण गार्डनमध्ये जाऊन येऊ, अदरवाईज एक राऊंड मारून येऊ किंवा कधी बाईक राईड करून येऊ, कधी कारने राऊंड मारून येऊ, कधी वॉक करून येऊ, पार्कमध्ये जाऊन येऊ. असं छोटे प्रॉमिसेस देत राहा. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि लाईक करत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. जय श्रीराम.